नमस्कार. सुरू करूया सराव प्रश्नसंच पोलीस भरती. बघा प्रश्न क्रमांक 3 बघा. संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा कोणत्या दिवशी झाली? 26 नोव्हेंबर 1949, 24 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, 24 नोव्हेंबर 1949. याचं योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950. तर बघा संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणी केली कमेंटमध्ये टाका. आणि संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली ते कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. नेक्स्ट बघा विधानसभा बरखास्त कोण करते? राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, सभापती. योग्य उत्तर आहे राज्यपाल. नेक्स्ट बघा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 106 लोकांना बलिदान द्यावे लागले. या 2 महिला देखील होत्या. त्या कोणत्या? कमलाबाई मोहिते, दुर्गाबाई देशमुख, हंसामेहता, उमाबाई, कमलाबाई आणि यापैकी नाही. योग्य उत्तर आहे कमलाबाई मोहिते आणि उमाबाई सूर्यबा. ठीक आहे. तुमच्यासाठी प्रश्न संयुक्त महाराष्ट्र याची स्थापना कधी झाली ते दिनांकासहित मला कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट बघा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांसपणा येतो? अ, क, ड आणि ई. योग्य उत्तर आहे डी. ठीक आहे. बघा जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? कृपया कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? नेक्स्ट बघा महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या कार्यकर्त्याने दिला? वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, विदा सावरकर आणि महात्मा फुले. योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. तर मला बघा वासुदेव बळवंत फडके यांनी कोणता ग्रंथ लिहिला? प्लीज कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट बघा चापेकर बंधू यांनी कोणाचा वध केला होता ते ग्रंथ लिहिला होता? आणि महात्मा फुले यांची जयंती कधी असते? प्लीज कमेंट करा. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघा घटना समितीत खालीलपैकी कोणत्या महिलांचा समावेश होतो? सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख आणि राजकुमारी अमृता. याचं योग्य उत्तर आहे चारी पण. ठीक आहे. वरीलपैकी सर्व. तर घटना समितीत एकूण 15 महिलांचा समावेश होता. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणती भारत सरकार अधिनियम 1935 चा वैशिष्ट्य होती? अखिल भारतीय संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता, केंद्रातील द्विशासन, द्विकेंद्रीय कायदेमंडळ, वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? 2, 3, 4, 6. याचं योग्य उत्तर आहे 3. टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? सार्गॅसम, कॅरोटीन, लायकोपीन आणि यापैकी नाही. योग्य उत्तर आहे लायकोपीन. तर तुमच्यासाठी प्रश्न महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये एकूण किती सदस्य आहेत? प्लीज कमेंट करा आन्सर. चला नेक्स्ट बघा टोमॅटोचा लाल रंग हा लायकोपीन याने घटकामुळे होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष आणि 4 वर्ष. याचं योग्य उत्तर आहे 4 वर्ष. बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? लोह, टीन, निकेल आणि कोबाल्ट. याचं योग्य उत्तर आहे टीन. ठीक आहे. नेक्स्ट बघा खालीलपैकी एक बीजपत्री वनस्पती ओळखा? कांदा, गहू, आंबा, मोहरी. याचं योग्य उत्तर आहे कांदा आणि गहू. ठीक आहे. बी. ब्रिक्स देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? रशिया, पाकिस्तान, भारत आणि चीन. याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा गटात न बसणारा पद ओळखा? कापूस, नायलॉन, रेशीम आणि ताग. याचं योग्य उत्तर आहे कापूस. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या कलमाने महान्यायवादी यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होते? 74, 76, 82 आणि 88. योग्य उत्तर आहे 88. आणि महान्यायवादी यांची कलम आहे 76. ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉरोलॉजी कुठे आहे? पुणे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1832 साली मुंबईत दर्पण हे पत्र कुणी सुरू केले? दादाभाई नौरोजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर आणि महात्मा गांधी. याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट बघा व्यंजनास काय म्हणतात? उष्मे, परवर्ण, मृदुवर्ण, स्वरादी. परवर्ण. लक्षात असू द्या. आणि मराठीत एकूण व्यंजने किती आहेत? कृपया कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट बघा 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? ह्रस्व, दीर्घ, संयुक्त आणि वर्ण. योग्य उत्तर आहे संयुक्त.
पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. भारत समूहवाचक विशेष सामान्य नाम मानकरी विशेष नाम. तर प्रश्न माझा असा आहे की मराठीत एकूण शब्दाच्या जाती किती आहेत, विकारी किती आणि अविकारी किती, कमेंटमध्ये टाका. नाही बघा, खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते? रस्ता, भारत, हिमालय आणि गंगा. याचं योग्य उत्तर आहे रस्ता. नेक्स्ट बघा, खालीलपैकी शब्दाचे वचन बदला. जीभ, जिबली, जिबळ्या, जिबेला आणि जिबा. योग्य उत्तर आहे जिबा. हाक, हाक हा अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे? संबोधन. लक्षात असू द्या, प्रथमाचा कर्ता, द्वितीयाचा कर्म, संबोधनचा हाक, षष्टीचा काय? संबंधी, संबंध. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? काय? हाक, संबोधन. ओके. खालीपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? ससा, वधू, भूत आणि पान. योग्य उत्तर आहे वधू. जो, जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? पुरुष, संबंधी, दर्शक, प्रश्नार्थक. याचं योग्य उत्तर आहे संबंधी. ओके. सर्वनामाचे एकूण प्रकार 6 आहेत. पुरुष, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. आणि एकूण सर्वनामे 9 आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, गुणवाचक विषयानं ओळखा. तोंड, बंड, दयावंत आणि घर. योग्य उत्तर आहे दयावंत. नेक्स्ट बघा, काळ ओळखा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, ऋतुकाळ. योग्य उत्तर आहे वर्तमानकाळ. आज हा शब्द क्रियाविशेषण, उभयान्वयी, केवलप्रयोगी आणि क्रियापद. योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण. समोर हे शब्दयोगी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे? कालवाचक, स्थलवाचक, हेतुवाचक आणि तुलनावाचक. याचं योग्य उत्तर आहे स्थलवाचक. ओके. नेक्स्ट बघा, खालील शब्दापैकी अविकारी शब्द ओळखा. अविकारी शब्द म्हणजे काय? अविकारी शब्द म्हणजे बदल न होणारा. ठीक आहे. कोणता नाही. ठीक आहे. त्याचं योग्य उत्तर आहे कडून, वर, पण आणि आम्ही. योग्य उत्तर आहे आम्ही. नेक्स्ट बघा, शाबास हे खालीलपैकी कोणते अवयव आहे? शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी आणि क्रियाविशेषण. याचं योग्य उत्तर आहे केवलप्रयोगी. जोडाक्षरात क्रमाने येणारे प्रथम हे अपूर्ण उच्चाराने उच्चारले जाते. व्यंजन, स्वर, साधित आणि वाक्य. याचं योग्य उत्तर आहे व्यंजन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेहमी दुसऱ्यांना मदत करा. वाक्यप्रकार ओळखा. आज्ञार्थी, विद्यार्थी, स्वार्थी आणि संकेत ग्रुप. योग्य उत्तर आहे आज्ञार्थी. खालीलपैकी अविभाव समासाचे उदाहरण कोणते? समास झाली इथं समास आहे. ओके. समास. वेणीपणी, मातापिता, त्रिशंकू आणि आमरण. याचं योग्य उत्तर आहे आमरण. तुमच्यासाठी प्रश्न कमेंटमध्ये टाका. समासाचे एकूण प्रकार किती? ठीक आहे. आणि ते कोणकोणते? नेक्स्ट बघा, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा अलंकार होतो? यमक, अनुप्रास, विरूपक यापैकी नाही. योग्य उत्तर आहे अनुप्रास. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. वाट, ऋण, गुळ आणि खर्च. योग्य उत्तर आहे ऋण. 40 नंबर, व्यंजन संधी या शब्दातील अनुस्वाराला उच्चार खालीलपैकी कसा होईल? नत्र, नड, ड आणि ड, ट आणि न. याचं योग्य उत्तर आहे न. ओके. आणि लास्ट प्रश्न, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावा ही शिफारस कोणत्या समितीने केली? हे मला कमेंटमध्ये ॲन्सर टाका. ठीक आहे. थँक्यू टू ऑल. प्रश्न कसे वाटले कृपया कमेंटमध्ये टाका. आपलं नवीन चॅनल आहे. मी दीपक शिंदे, मुंबई पोलीस 2017 बॅच. लेखीला 91 मार्क, डिजिटलला 92, 183. 10 वर्षाचा अनुभव आहे मला. ठीक आहे. पण चॅनल मी 2 महिने झाले नुकते चालू केलेले आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्या. ठीक आहे. आपण भोजपुरी लेखनासाठी जे क्लास लावू शकत नाही त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. मी पण 2016ला वाशिम जिल्ह्यामध्ये मी शिकवायचो. एक वर्ष शिकवलेलं आहे मी. आणि 2017ची माझी बॅच लागली. ठीक आहे. थँक्यू.